काही आज सगळ्यात महत्त्वाचं पुण्यातली घडामोड आहे ती म्हणजे नसरापूरचा निकाल जो आहे तो आज लागतोय आणि ऐतिहासिक हा निर्णय लागू शकतो अशी अपेक्षा आहे. खरं तर भोर अगदीच पुण्याच्या हद्दीवर आहे. या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघितलं आणि आजच्या निर्णयाकडे तुमचं काय तुम्हाला असं वाटतं? मला असं वाटतं आमची सगळ्यांचीच मागणी होती की तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्या कुटुंबाला, या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय मिळावा आणि फाशीची शिक्षा ती त्या नराधामाला मिळालीच पाहिजे अशी समाजात आमची सगळ्यांचीच ही भावना आहे. आणि राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनीच मिळून या नराधामाला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे अशी अपेक्षा आपण ठेवूया. गुन्हेगारीशी संबंधित एक प्रश्न आहे. पुण्यातली अगरवाल कुटुंबियांची केस तुम्ही जर बघितली असेल ती दुर्दैवी आहे. काल मुंबईत सुद्धा भर धावत्या ट्रेनमध्ये एक मर्डरची घटना घडली. या दोन्ही घटनांकडे तुम्ही कसं बघता? आणखीन एक घटना झाली की हवेली तालुक्यामध्ये मंथरवाडीला शूटिंग झालं 2 दिवसापूर्वी. म्हणजे आता कुठली गँग वगैरे असं तुमच्याच चॅनलवर आणि वर्तमानपत्रात मी वाचलं, पण मंथरवाडी ही बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. आम्ही सगळे तिथे नेहमी जात येत असतो आणि मंथरवाडीमध्ये जर गोळीबार होत असेल तर काय करावं? म्हणजे क्राईम कमी होत आहे जेव्हा आम्हाला एवढी 9 पानी पत्र येतात, मग खरंच पुण्यात क्राईम कमी झालाय का होतोय का? हे दुर्दैव आहे की ह्या राज्यामध्ये वर्दी, ज्या पोलिसांचा सार्थ अभिमान आपल्याला आहे सगळ्यांना, त्या पोलिसांना त्या वर्दीची भीती कोणाला राहिलेली नाही. हे वारंवार रोज चॅनल आणि वर्तमानपत्रात ज्या घटना येतात त्याच्यातून दिसतं. काही काल मुंबईत पाऊस झाला आणि पुण्यात सुद्धा परवा पाऊस झाला. पहिल्याच पावसामध्ये मुंबईचे हाल आपण बघितले. थेट महापौरांच्या समोरच एक व्यक्ती चेंबरमध्ये पडतोय. पुण्याची परिस्थिती फार काही चांगली नाही आहे. कमी वेळेत अधिक पाऊस असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचतंय. मान्सूनपूर्व कामं अजूनही प्रलंबित आहेत असं वाटतंय का? मुंबईमध्ये शिवसेना आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी यांना नावं ठेवून ठेवून आमचे विरोधक त्यांनी किती आम्ही वाईट काम केलं हे सांगितलंय. पण आमच्या काळात त्यापेक्षा जास्त पाणी तुंबणं आणि नियोजन नसणं हे पुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणी, आणि दोन्हीकडे आज सत्तेत कोण आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे विरोधात असताना खोटे नाटे आरोप करायचे आणि सत्तेमध्ये आल्यावर कुठलीही एफिशियन्सी करायची नाही, जाहिरातबाजी करायची, पक्ष फोडायचे, घरं फोडायचं, एवढं त्यांचं काम. महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे. यामध्ये 23 आमदार गैरहजर राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. तरच महाविकास आघाडी आता, कारण 6 खासदार फुटल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. नाही, साहजिक आहे, काळजी वाटणं साहजिकच आहे. आणि असेंब्लीमध्ये मी देवेंद्रजींचंही भाषण तुमच्याच चॅनलवर ऐकलं आणि आमच्याहीकडून आमदारांच्या बाबतीत दोन्ही बाजूनी असं वाटतंय की फार लोक तिथे संसदेत असेंब्लीमध्ये नसतात, विधान भवनमध्ये नसतात. असं भारतीय जनता पक्ष म्हणजे सारीपणे विरोधात असंच सगळीकडे चित्र दिसतंय. आमचे आमदार कुठे होते हे माहिती आहे. जयंतरावांच्या घरीच लग्न होतं, त्याच्यामुळे जयंतराव सांगलीला होते. रोहित काल पंढरपूरला होता. त्या तुम्हाला सगळ्यांना ते माहितीच आहे, त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच सगळे. त्याच्यामुळे आमचे आमदार कुठे होते हे आम्हाला माहिती आहे आणि ते आधी सांगून गेले होते. बाकीच्यांचं काय आहे मला वाटतं बंटी दादा किंवा या सगळ्यांकडून आज उद्यामध्ये तुम्हाला मुंबईत कळेल. आहेत ते तिथं जी जिल्हा निवडणूक होती जिल्हा बँकेची, तिथं मात्र ते माहितीसोबत आहेत. थेटपणे ते माहिती बाजूनं लढतात. अंबादास ठाकरेंचे आमदार तिकडे हे खासदार फुटलेले आहेत. असं असताना पुन्हा ते माहितीसोबत महाविकास आघाडीमध्ये जर विचारलं असं. हे बघा, बँकेचं इलेक्शन हे सहकारचं इलेक्शन. अनेक वेळा आता तुम्ही ती मुंबईची बँक बघा, सगळ्या पक्षाचे लोक त्या होते. त्याच्यामुळे सहकारमध्ये राजकारण आणू नये अशी आमची, किंवा संस्थांमध्ये राजकारण आणू नये ही आमची नेहमीच भूमिका, भावना राहिलेली आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी एखाद्या बँकेत किंवा कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये पक्ष हा बाहेरच असला पाहिजे आणि त्याच्यात कोणी काही करत असेल त्याच्यात फार काही आपण विचार करू नये. संभाजीनगरची एक बातमी आहे. संभाजीनगरमध्ये ना एका खाजगी शाळेमध्ये एका 23 वर्षीय मुलाला जे आहे ना
की मारहाण करण्यात आली आहे. त्या घटनेचे CCTV आले. पण गंभीर हे आहे ना की त्या मुलांच्या मारहाणीमध्ये ना म्हणजे 2 मुलांची भांडण आहेत, पण कुठलाही प्रिन्सिपल कुठलाही शिक्षक तिथं नाही आहे. तो CCTV जर बघितला ना तर आपल्या लक्षात येईल की शाळेनं किती निष्काळजीपणा केला आहे. ह्या सगळ्या प्रकरणात सरकारनं काहीतरी कारण ही दुसरी घटना गेल्या 6 महिन्यात याआधी एका खाजगी शाळेत असंच झालं. नाही, मला असं वाटतं की अशी घटना कुठल्याही शाळेत अर्थातच होऊ नये किंवा कुठल्याही संस्थेत होऊ नये. आणि या गोष्टी असतील तर तिथल्या पोलीस यंत्रणेने त्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे. काही सध्याचे खासदार एकनाथ शिंदेचे शिवसेनेमध्ये गेले, अशी एक माहिती आहे की या खासदारांना एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये जाण्यासाठी फडणवीसांची शिष्टाई महत्त्वाची ठरली. अनेक खासदारांची इच्छा होती की आपण भाजपचं कमळ हाती घ्यावं. दिल्लीमध्ये काही ठरत नव्हतं, त्यामुळं या सगळ्या खासदारांना 6वा खासदार जो आहे तो एकनाथ शिंदेकडे जात नव्हता, म्हणून हे सगळं फडणवीसांनी शिष्टाई केली आणि ऑपरेशन टायगर सक्सेस झालं. मी तुम्हाला खरं सांगू का, मला एकच ह्याच्यात असं वाटतं की या देशामधून लोकशाही ही पूर्ण पुढे संपुष्टात आली आहे का असं वाटतं. घरं पक्ष फोडा, आता निवडून आले, 2-2.5 वर्ष झाले, 29मध्ये आहे ना इलेक्शन, घाई कसली. आणि एखाद्या चांगल्या बिलसाठी म्हणजे GSTचं बिलाचं उदाहरण घ्या. GSTचं बिल जेव्हा आलं तेव्हा एक मताने काँग्रेस पक्षाने मदत केली आणि भारतीय जनता पक्षाला, आणि एक मताने आम्ही ते बिल पास केलं. एखादं बिल पास करण्यासाठी तोडो फोडो जोडो हे करण्याची गरज आहे का? मग लोकशाही राहिली नाही आहे का या देशात? मग विरोधी पक्ष राहणारच नाही ना, सगळेच सत्तेमध्ये. मग लोकांसाठी, सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी बोलणार कोण? अशी परिस्थिती झालेली आहे या देशात. महाविकास आघाडीचे 13 आमदार काल खरंच बैठकीला नव्हते का? त्यांची यादी समोर आल्या, तुम्ही काही फॉलोअप घेतले का? नाही, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे आमदारांचं शशिकांत शिंदेजींना कालच सगळं इन ॲडव्हान्सच माहिती होतं. बाकीच्या पक्षांची माहिती बंटीदादा शिंदेसाहेब आज मुंबईत तुम्हाला सगळ्यांना देतील. तुमची असतील ना टीम तिकडे. NCERTच्या पुस्तकामध्ये जे आहे त्या आणीबाणीचा धडा आता शिकवला जाणार. आता काय म्हणजे की या सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये अशा पद्धतीचा अभ्यासक्रम येणं हे तुम्हाला योग्य वाटतं का, किंवा काही वेगळा प्रसार जो आहे तो या शिक्षण माध्यमातून करण्याचा हेतू आहे असं तुम्हाला वाटतं? हो, अर्थातच NCERTचा सातत्याने गैरवापर हा सरकार करते अशी भावना शिक्षण तज्ज्ञ मानतात. मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही, पण शिक्षण तज्ज्ञांचे तुम्ही आर्टिकल्स वाचले, तुमचे लेख वाचले, तुम्ही त्यांची भाषणं ऐकली तर हे काय पहिली गोष्ट नाही. अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपली एक विचारधारा ही लादली जाते पुढच्या पिढीला. आणि दुर्दैव आहे की आजचे सत्ताधारी हे शिक्षण पुढे करून जे नवीन गणित बांधायचा प्रयत्न करतायत हे देशाच्या ऐक्यासाठी आणि नवीन पिढीच्या विचारधारेसाठी हे घातक पुढे ठरू शकतं, अशी शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरे बैठकीमध्ये बोलताना असं म्हणाले की आपण आतापर्यंत महाविकास आघाडी म्हणून एकत्र होतो, मात्र आता आपण खरंच महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत का याची विचार करण्याची गरज आहे. सभागृहामध्ये महाविकास आघाडीमध्ये समन्वय पाहायला मिळत नाही. सरकारला ज्या पद्धतीनं धारेवर धरलं जावं, अधिवेशनामध्ये मुद्दे मांडले जावे, त्याच्यामध्ये कुठंतरी कमतरता पाहायला मिळते. आपलं एकसंघ राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही असं तुम्हाला कुठं तरी वाटते? आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा असतो. आणि तुम्हाला खरं सांगू, मी दिल्लीमधलं जास्त पाहते आणि दिल्लीमध्ये इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी आम्ही अतिशय एकत्रपणे दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये तुम्ही कोणालाही विचारू शकता. आम्ही अतिशय रोज सकाळी भेटतो 10 वाजता खडगेजींच्या ऑफिसमध्ये. तिकडून आमची सगळे दिवसभर कोण भाषणं करणार, काय आम्ही स्टँड घेणार, कुठल्या बिलावर काय आमची मतं आहेत, हे पूर्णपणे आमची स्ट्रॅटेजी रोज सकाळी 10 वाजता ठरते दिल्लीमध्ये पार्लमेंटच्या मध्ये. त्यामुळे इथेही तशी काही यंत्रणा जर असेल, आहे का नाही आहे मला माहिती नाही, पण माझा विश्वास आहे की काल उद्धवजींनी ज्या सूचना केल्या आहेत त्या पूर्णपणे सगळे एकमताने करतील. काही तुम्ही या जे खासदार आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलेत यांना जवळून दिल्लीमध्ये बघितलं असेल, MP लॅड्स जो डॅशबोर्ड आहे त्याच्यात अक्षरशः सगळे स्टॅटिस्टिक्स समोर आले. 50% सुद्धा या खासदारांनी निधी जो आहे त्याचा उपयोग केला नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला निधी मिळत नाही म्हणून आम्ही एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये पक्षात चाललोय अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. कसं बघता या? नाही, मी स्वतःपासून सुरू करते. मी आत्ता पुण्याच्या कलेक्टरांना 2 गोष्टींसाठी भेटायला चालले. एक की MP लॅड्स आणि दुसरं माझ्या लोकसभा मतदारसंघातली जिथे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते तिथे पाण्याची परिस्थितीसाठी मी कलेक्टरांना भेटायला चालले. काय होतंय तो डॅशबोर्ड, आता माझ्याबद्दलही चुकीची माहिती आहे. 3 वर्षाची सगळी कामं माझी 100% अप्रूव्ड आहे, आणखीन पैसे दिले, पण त्या डॅशबोर्डचं जे अपलोडिंग असतं
त्याची एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे खरंच नक्की किती निधी झालाय नाही झालाय हे स्पष्टतात येत नाही. काल मी आश्चर्यचकित झाले की माझी माहिती चुकीची होती, मग म्हणून मी कलेक्टरांना भेटायला चालले की कशाला आमची बदनामी करताय. अपडेट केलं नाही. त्यांनी काहीच अपडेट केलं नाही आणि त्यांनी एक नवीन पद्धत, काहीतरी कागदपत्र पूर्ण झाल्याशिवाय ते अपलोड होत नाही. आता खासदाराचा काय संबंध, आम्ही प्रशासन नाही ना, प्रशासनाचं ते काम आहे. आम्ही निधी वाटप झाल्यानंतर रस्ता काय खासदार बनवत नाही, रस्ता सरकार बनवतं, PWD बनवतं. त्याच्यामुळे PWDला तुम्ही विचारले पाहिजे. आणि ह्या 5-6 खासदारांचे माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. आम्ही एकत्र 24 मध्ये लढलो, ताकदीने 2.5 वर्ष पार्लमेंटमध्ये काम केलं. त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांनी काय भूमिका मांडल्यात हे आम्ही तुमच्याच माध्यमातून पाहिलेले आहेत. लोकसभा अध्यक्षांनी ठाकरेंना बोलवलं होतं, ठाकरे गटाच्या गटनेत्यांना, खासदारांना. त्यांनी जी याचिका त्यांच्याकडे केलेली आहे की या 6 कुबेर खासदारांचा वेगळा गट स्थापन झाला, त्याला मान्यता देऊ नका. तर काल लोकसभा अध्यक्ष म्हणाले की मी कायद्याच्या बाजूने सगळा अभ्यास करून याबाबतचा निर्णय घेऊ शकतो. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच ठाकरेंच्या बाजूने निर्णय घेतील? मी तुम्हाला खरं सांगू का, मी भोगलंय सगळं. उद्धवजी म्हणजे सेना, शिवसेना आणि आम्ही इलेक्शन कमिशन टू सुप्रीम कोर्ट, तारीख पे तारीख, हे आम्ही पण भोगलंय. त्याच्यामुळे मला न्याय मिळेल याची फारशी काय मला अपेक्षा नाही. कारण का मी आहे ना, मी हे सोसलंय ना सगळं. ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांचा ज्यांनी पक्ष स्थापन केला त्या आदरणीय पवार साहेबांना कुठलीही कागदपत्र नसताना पक्षाचा अध्यक्ष म्हणून काढून टाकला. आता याच्यापेक्षा जास्त काय बोलणार आपण. काही संजय राऊतांनी ना एक पत्र लिहिले की जे रीना पाटील आहेत त्यांनी वक्तव्य केलं की माझ्या नादाला घरात घुसून मारून टाकली, बंदुकीचा इशारा केला होता. त्यानंतर म्हणले की आंदोलन केलं तर बॉम्ब फोडीन घरात, त्यांच्यावर UAPAचा गुन्हा दाखल करा असं संजय राऊतांची पत्राद्वारे मागणी. खासदारांनी असं वक्तव्य करणे कितपत योग्य वाटतं? असं खासदार नाही, कोणीच नाही करायला पाहिजे. ही लोकशाही आहे. तुमच्या मनात काही मतभेद असतील, मनभेद असतील तर त्याला एक बोलायची पद्धत आहे. पण ज्या पद्धतीने हे आलंय हे धक्कादायक आहे आणि हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारं नाही. तुमच्या पण पक्षाचे 4 खासदार संपर्कात आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अशी चर्चा मध्यंतरी झालेल्या, त्या आक्राम सुद्धा असं म्हणाले होते की 5 खासदार येणार आहेत. कोण म्हणलं होतं? बाबा आक्राम. मला माहिती नाही बाबा. बाबा आत्रामांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असते. घडू नये यासाठी आता तुम्ही स्वतः काय? असं काही घडू नयेचा विषय नाही. आम्ही 8 खासदार कालही एकत्र होतो, आजही आणि उद्या आहे. आणि बाबा आत्रामांकडे 5 खासदार कोण आहेत ह्याची माहिती असेल तर त्यांनी नाव सांगावं. एवढं काय, जर येणारच असतील 5 बाबा आत्रामांकडे तर बाबा आत्रामांनी 5 नावं सांगावी कुठले 5 आहेत. मी त्यांच्याबरोबर कुठेही बसायला चर्चेला तयार आहे. आणि मग बाबा आत्राम मला का घेत नाहीयेत, मला का सोडतायत? बाबा आत्रामांनी माझ्याशी पण बोलावं. 5 कशाला, 8च्या 8 येऊ. बीडमधलं जे प्रकरण आहे, जुन्या हत्या प्रकरणामध्ये तुमच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावरती आरोप जे आहे ते करण्यात येत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये काय तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं? काय संबंध हो मला सांगा. राजकीय हेतून आरोप करण्यात येत आहेत. अर्थातच राजकीय हेतू. बजरंग आप्पा सोनवणे हे अतिशय कर्तृत्ववान खासदार आहेत. त्यांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा अतिशय उत्तम आहे आणि त्यांच्यावर हे राजकीय षडयंत्र त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर करण्याचं पाप हे कोणीतरी करते. नाही, रोहित पवारांनी शेतकरी कर्जमाफीच्या अटीविषयी जे आहे ते आंदोलन केलं. आता 29 तारखेला परत आंदोलन करावं लागतंय. पावसाळी अधिवेशनात याच्यात काही ठोस चर्चा होताना दिसत नाही. सत्ताधारी तर करतच नाहीत, विरोधकांकडून सुद्धा हे प्रश्न विधिमंडळात मांडणं अपेक्षित असताना काल माननीय जयंत पाटील साहेब ह्याच्यावर सविस्तर परवा रात्री बोललेले आहेत. आणि 29 तारखेला संभाजीनगरला रोहित आंदोलन करतोय. त्या आंदोलनाला मीही जाणार आहे 29 संभाजीनगरला. पण हे दुर्दैव आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत, जो शोषित आहे, जो वंचित आहे, जो पीडित आहे त्याच्याबद्दल अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. या सरकार आणि ज्या घटना झालेल्या आहेत, म्हणजे आता मध्य प्रदेशमधला भ्रष्टाचार बघा, और अयोध्येपासून उज्जैनपर्यंत ज्या श्रद्धास्थान आमच्या सगळ्यांची आहेत त्या श्रद्धास्थानामध्ये भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री करत असतील असा आरोप हा वर्तमान प्रतातन चॅनल्समध्ये माझी अपेक्षा आहे की ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणाऱ्या माननीय प्रधानमंत्र्यांनी
तातडीने मध्य प्रदेशच्या भ्रष्टाचार झालेल्या आरोपांवर ऍक्शन घेतली पाहिजे आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे. गिरीश महाजन यांनी शब्द दिलेला होता की आम्ही मुंबईमध्ये तुम्ही या बैठक आपण घेऊ. अजूनही ती बैठक झालेली नाही आणि त्याच अटीवर खरं तर रोहित पवारांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं होतं. तेच आता आम्ही त्याचा फॉलोअप करतोय. माननीय जयंत पाटील पण आज मुंबईला आलेले आहेत. ते आज हाऊसमध्ये या गोष्टींवर बोलणार आहेत. काही राम मंदिरासाठी चांदीच्या विटा गोळा केलेल्या होत्या एका विशिष्ट समाजाकडून. त्या समाजाने आता पसरविले की त्या विटाचा काही हिशोब त्यांना भेटलेला नाही. त्याची आजची किंमत जवळपास 7 कोटी आहे. त्यावेळेसची 2 कोटी रुपये होती. आणि हे सगळे प्रश्न संसदेमध्ये अयोध्या ते उज्जैन आमच्या श्रद्धास्थानात जर भ्रष्टाचार होणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. संसदेमध्ये महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स या सगळ्या गोष्टींवर आम्ही प्रश्नचिन्ह आणि चर्चासत्र आणि उत्तर हे सत्ताधाऱ्यांना द्यावं लागेल.